तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना इथे मात्र सुरुवात होते या आराध्य 11 सापाडे विरुद्ध मकरंद मुठवल. सापाडे संघाने नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी मात्र स्वीकारलेला आहे. तर मकरंद मुठवल संघाची फलंदाजी कशी होईल, कशा प्रकारचा खेळ इथे मात्र पाहायला मिळेल, तर आपण पुन्हा एकदा ऐकूया. त्याने पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये आपला गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. व्हॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवे सर यांच्या स्वमधुर वाणीतून. थोडासा वेळ आहे तर आपण या ठिकाणी दात्यांचा आभार व्यक्त करूया. पहिल्या क्रमांकासाठी जी कॅश प्राईज आहे ते आम्हाला लाभलेले आहे कुक्षेगावचे प्रसिद्ध उद्योजक आणि ओमसाई वाराय अध्यक्ष सन्मान्य पांडुरंग धर्मा पाटील याच्या माध्यमातून आम्हाला ही कॅश प्राईज लाभलेली, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राईज लाभलेले आहे कुक्षेगावचे उद्योजक प्रकाश राजाराम पाटील, याचकडनं त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राईज लाभलेले आहे कुक्षेगावचे उद्योजक शेखर मोतीराम पाटील, यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV आम्हाला लाभलेले आहे पंकज बाळराम पाटील, याचकडनं त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. हो टू यू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, धन्यवाद राहुल भोईर सर, योगेश पाटील सर. तर सामना सुरू झालाय. एक डॉट, पहिला डॉट, दुसरा चेंडू तटवलाय ऑन साइडला. तर धावसंख्या सुरू होते. अजितच्या बॅटमधून 2 धावा. अजित ऑफ द मार्क. सोबतीला आहे देविल फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती अतुल पाटील, चांगला खेळाडू सापाडे संघाचा. बॅकफुटला जाऊन कट करायचा तो चेंडू आत आला. टर्न करतोय अजित च्या अगेन्स्ट, या ठिकाणी देवीच्या अगेन्स्ट अतुल पाटील. टप्पा पडल्यानंतर चेंडू आत आला. 3 धावा फलकावर. फलंदाज देवीन आहे, देवीन. अर्ली खेळले, चेंज ऑफ पेस करतोय अतुल पाटील. जबरदस्त क्लायमॅक्स मैदानामध्ये फेकी केली होती. गॅदरिंग चांगला आहे विकेट किपरचं. आणि रिव्ह्यू मागत असताना विकेट किपर आमचे पंच आहेत त्या ठिकाणी सदानंदजी मोरे सर. नाट्यमय स्थिती. एका चेंडूवर ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट पाहायला मिळतंय. अतुलची गोलंदाजी. 4 चेंडू झालेत. पहिला डॉट, त्यानंतर डबल, सिंगल, सिंगल, अशा 4 धावा अतुल पाटील खर्च करतोय. अनेक मॅन ऑफ द मॅचचे किताब ज्यांनी पटकावले तो अतुल पाटील पाहतोय आपण सापाडे संघाचा, ज्यांनी सापाडे संघाला खूप उंचावर घेऊन गेले. मागच्या 2-3 वर्षाचा लेखाजोखा पाहता सापाडे संघ खूप जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. मोठमोठ्या संघांविरुद्ध 2 हात करतो नेहमीच. वेळोवेळी गोरसे विरुद्ध सुद्धा चांगला खेळ केला होता. वाकलन विरुद्ध सुद्धा चांगली खेळ केली होती सापाडे संघाने. तो संघ ह्या भिवंडी नगरीमध्ये कुकसे या ठिकाणी नक्कीच तितकाच चांगला खेळ दाखवेल. ना त्याच्या विरुद्ध संघ जो सुद्धा आत्ताच्या कालामध्ये फॉर्ममध्ये मकरंद स्पोर्ट्स मुठवळ, या संघाने सुद्धा ह्या वर्षामध्ये उंच भरारी घेतली आहे. बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये ह्या वर्षामध्ये सुद्धा फायनलमध्ये धडक देणारा संघ आहे मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघ. या भिवंडी नगरीतील तुल्यबल संघ, बलाढ्य संघ. चेंडू पेस चेंडूला उडवलंय आमच्या अगदी समोर. एका टप्प्याने आमच्या एकनाथजी पाटील साहेबांचे सुपुत्र दिलीप पाटील साहेबांना सलामी. फोरान्स. आई दर्शन घेईन मी छान फिल्डिंग सर तुमची दिलीपजी एकनाथ पाटील साहेब. खूप जबरदस्त फिल्डिंग. कारण शिवसेना प्रमुख आहेत कुकसे गावचे, ज्यांना फिल्डिंग करण्यामध्ये नक्कीच माहिरची हासिल झालेली आहे. चांगली संघटन कौशल्य आहे. आणि माजी क्रिकेटपटू सुद्धा का नाही, सलग 4 दिवस जे येतात ह्या मैदानावर लक्ष आहे त्यांचं. या ठिकाणी एक फटका क्रिएट केला ऑन साईडला. तटवला चेंडू सिंगलसाठी. 2 धावा घेण्याचा नाद त्या ठिकाणी नक्कीच फसला असता. अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकात 1 चौकाराला, डबल, 2 सिंगल आणि 1 डॉट, 3 सिंगल. आणि धावसंख्या आहे पहिल्या षटकानंतर एके गडी बाद नाही मुठोल संघाची 8. 9 माफ करा, 9 ऑन द बोर्ड. 9 धावा.
आजच्या दिवसामध्ये आउट ऑफ PTC असे संघ आहेत 10. संजय स्पोर्ट्स सावध, MD अमनेपाडा, वाडेघर, अनंत किणीचा भावाडे, नानकर, जय हिंद देवरुंग असे संघ दाखल होतील. तर आपण आम्हाला जर ऐकत असाल तर आपण वेळेच्या आधी उपस्थित राहावं अशी आमच्या आयोजकांची विनंती. या ठिकाणी सकाळचा ब्रेकफास्ट जो आलाय साई कृपा हॉटेल फ्रॉम योगी पाटील, धन्यवाद. पण तो सिंगल आलेले आहेत. पहिल्या दिवशी सुद्धा आले होते, सिंगल असल्यामुळे मिळाले नाही. छान या ठिकाणी सेवा पुरवत असताना आमचे योगी पाटील सर, आणि त्यांच्या सेवेचा त्यांना मेवा नक्कीच मिळेल. आमच्या आयोजकांकडून काही कमी नसतं कोक्ष परिसरामध्ये, म्हणून तर समालोचन करण्यासाठी ते नेहमीच प्रत्येकाला आवडत असतं. प्रत्येक बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देणं म्हणजे कुकसे गावाची अनबान शान. येणाऱ्या पाहुण्याचं अचूक स्वागत, अतिथी देवो भव या परंपरेने चालणारी परंपरा कुकसे गावची जी अबाधित आहे, आतापर्यंत अखंडित सेवा पुरवणारा गाव म्हणजे भिवंडी नगरीतील कुकसे गाव, धनवान कुकसे. लोअर फुल टॉसला उडवलाय, चेंडू हवेत आहे, कावकडच्या अगदी जवळ झेल टिपला जातोय. फलंदाज बाद, पहिला धक्का लागतो या ठिकाणी मुठवल संघाला. चेंडू परंतु जास्त उंच उडाला, बॉडी बॅलन्स थोडंसं राखता आलं नाहीये, हेड आणि आय कॉम्बिनेशन जमलं नाहीये. त्या कारणाने चेंडूने जबरदस्त झेल त्या ठिकाणी ग्रिप केला जजमेंट करून. ललेश पाटीलने कुठली चूक नाही केली आणि पहिला धक्का लागला त्या ठिकाणी अजितच्या रूपाने मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाला. नवीन फलंदाज वन डाऊन बॅट्समन ललेश येतोय मैदानामध्ये. ललेश सुद्धा इनफॉर्म बॅट्समन आहे मुठवल संघाचा. यावेळेला जागा बनवून पूल करायचं होतं, परंतु फूट वर्किंगची थोडीशी कमी बघितली. चेंडू थोडासा आत आला टप्पा पडल्यानंतर. गोलंदाज सागरच्या माध्यमातून, सागर पाहतो आपण, ज्याने पहिल्या चेंडूतीच सापळा रचून ट्रॅपमध्ये अडकवला अजितला आणि पहिला धक्का दिला मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाला. दोन्ही पण संघ इनफॉर्म आहेत ह्या हंगामामध्ये. नक्कीच रोमांचक मुकाबला होईल याबद्दल शंका नाहीये. मैदानामध्ये चौफेर हवा वाहू लागली आहे आणि क्रिकेटची हवा सुद्धा सलग 3 दिवस वाहते. फोर्सिंग स्ट्रोक ऑन द राईज, चांगला फटका पाहतो आपण आणि लॉंग ऑनला त्या ठिकाणी झेल टिपला जातोय. विघ्नेशच्या हातामध्ये झेल विसावला आणि फलंदाज बाद झाला आणि दुसरा धक्का लागतोय मुठवल संघाला. ऑफस्टिकच्या लगत चेंडू नियंत्रित ठेवतोय गोलंदाज सागर. आपण पाहिलं बॅकफुटला गेला फलंदाज आणि चेंडूला अपिश ऑफ ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू उंच गेला, बॉलरच्या डोक्यावरून स्प्रिंगच्या कुठली चूक न करता झेल टिपला ललेशचा. ललेश गोल्डन डकवती बाद झालाय, जसा आला तसा गेला, 0वर बाद. आणि अशा प्रकारे मुठवल संघाला लागतोय दुसरा धक्का. 9 धावसंख्या असताना सागर. चेंज ऑफ पेस, फसवा चेंडू, अर्ली खेळले फलंदाज. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न फसतोय, त्याचं कारण व्हेरिएशन्स या ठिकाणी दाखवत असताना बॉलर सागर. 9 धावसंख्या होती, धावसंख्या थंडावली आहे. थंडीचे दिवस सुरू झालेत, थोडीशी प्रचिती येऊ लागली की यावर्षी थोडी थंडी येणार. लॉफ केल्या चेंडूला सरळ बॅटनी आणि झेल टिपला जातोय. विघ्नेश पुन्हा एकदा त्या ठिकाणी जबरदस्त बॅलन्स करून त्या ठिकाणी झेल टिपला जातोय. तिसरा धक्का, गुड कॅच. थँक्यू. आपण स्कोर बोर्ड पाहू शकता. सागरचा लेखाजोखा बघा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विकेट डॉट विकेट डॉट विकेट. आता पुढचा डॉट विकेट बघायचा आहे असे आम्हाला अक्षय पाटील सांगत असताना जबरदस्त या ठिकाणी लक्ष आमच्या अक्षयचं. म्हणून तर चॉकलेट बॉय त्यांची अशी ख्याती आहे. अनेकांना जे चॉकलेट देत असतात ते आमचे अक्षय पाटील या ठिकाणी जबरदस्त गोड इथं फिंगरवर्क करत असताना यांची गोल्डन लेखणी आहे. सुवर्ण अक्षरामध्ये लिहित असताना आम्हाला सांगत असताना चांगली माहिती देत आहेत. चेंडू किती उंच उडाला बघा. शेवटपर्यंत कव्हरिंग केलं कॅमेरामॅनने आमच्या आणि विघ्नेशने स्वतःला झोकून
हा झेल टिपला जीवाच्या आकांताने. बघा बॉडी बॅलन्स बघा, एकाच ऍक्शन मध्ये झेल ग्रिप केल्यानंतर स्वतःला स्मित असे करत असताना चेंडूला खाली पॅशन मध्ये आपटतोय, कमिटमेंट सांगत असताना. याला म्हणतात क्रिकेटचं पॅशन. नवीन फलंदाज तेजस फ्लाईट देण्याचा प्रयत्न, फ्लाईट देऊन टर्न करतोय. मिडनवर एकदा टाळ्या असू द्या सागरसाठी. जबरदस्त फॅब्युलस मॅग्निमस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम सागर हियर. दुसरं षटक मिडन टाकतोय आणि ह्या टुर्नामेंट मधली दुसरी मिडन ओव्हर पाहतोय आपण सागरच्या माध्यमातून. रेकॉर्ड निर्माण केला सागरने, नक्कीच आपण डायरीमध्ये त्याची नोंद करू. तर धावसंख्या 2 षटकानंतर मुठवल संघाची ती फक्त 2 गडी बाद 9 धावा. 3 बाद येस. अजित बाद, देविन बाद, ललेश बाद आणि तेजसच्या सोबतीला फलंदाज आलाय अक्षय, संजय. तर पुढच्या नाणेफेकीसाठी आम्ही अनाऊन्स करू इच्छितो भावाले आणि वाडेघर. भावाले मीन्स अनंत केणेचा संघ, सिद्धू पाटील आणि अनंत केणे अशी भिडंत. तिसऱ्या सामन्यासाठी आपण सज्ज राहायचं. आपण आला असाल तर आम्हाला रिपोर्टिंग करा. आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. विशेषतः आमच्या महेंद्र पाटील सरांना भेटा. ज्यांना भेटावंच लागतं आल्यावर त्यांना भेटायचं आहे. रिपोर्टिंग करा. तर चला मैदानामध्ये 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या आहे 9. 4.50च्या वेगाने. वेग वाढवावा लागेल. भुसावळचा वेग आहे जो पंजाब मेलचा करावा लागेल तर तुम्हाला समाधानकारक धावसंख्या इथे उभारता येईल. तेजस आणि संजय अशी जोडी. गोलंदाजी मार्क होती निल्सन. तगडा खेळाडू निल्सन वरती आल्याला आक्रमण करतो फलंदाज. चेंडूला स्मॅश केलं होतं ऑन साइडला. जबरदस्त फटका होता पाहण्याजोगा आणि तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण सागरच्या माध्यमातून होत असताना ज्याने षटक हाताळलं. सन्मान्य आमचे स्पॉन्सर टी शर्टचे प्रेमजी पाटील साहेब आलेले आहेत आणि सोबतीला गणेशजी पाटील साहेब. प्रेम पाटील साहेबांनी नक्कीच आमचं अनाउन्समेंट ऐकलं असेल की कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा जर्सी पुरवणं गरजेचं आहे. आमच्या टी शर्टची साईज आहे एक्सेल. आयपीफी स्पॉन्सर आहेत आमच्या ह्या स्पर्धेसाठी. चेंडूला तटवलं छानपैकी. स्क्वेअर ऑफ द विकेट. फॉरवर्ड रिझन मध्ये सिंगलची प्राप्ती होते परंतु थ्रो बघा किती खराब आहे. कव्हरिंग नीटचं नाही. परिणामता एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना अजून तिची धाव घेण्याचा मानस सुद्धा होता नॉन स्ट्राईक एंडचा. परंतु स्ट्राईक एंडचा फलंदाज तयार नव्हता. निराश हताश आवाज देत आहेत त्या फिल्डरला. तेजस त्या ठिकाणी आहे. खेळाडू कक्षाच्या समोर मिसफिल्डिंग करतोय. थोडासा थ्रो फेकी चुकीची केली. धावसंख्या जाऊन पुढे सरकत असताना 12 वर. 12 ऑन द बोर्ड. अतिशय कमी माफक म्हणता येईल. अर्ली खेळले पण तो टायमिंग बेमिसाल आहे. भिरकावून दिल्या ऑन साइडला मिड विकेटच्या वरून षटकार. पुढे सरसवले. स्टंपच्या बाहेर निघाले. घर सोडलं. थोडंसं स्टेप आउट झाले. किंचितसे सफल झाले बघू शकता आपण. जबरदस्त टायमिंग होतं. मिडल ऑफ द बॅट छान होतं. असं वाटलं की अर्ली खेळलं पण तो नाही. टायमिंग जबरदस्त होतं आणि चेंडूला भिरकावून दिला ऑन साइडला मिड विकेटच्या वरून. प्रेक्षकांमध्ये 6 धावांसाठी फलंदाज तेजसच्या बॅटमधून षटकार. अजून एक चांगला फटका हाफांपूल केला जातोय तेजसच्या बॅटमधून. अजून एक पण तो आत्ता मात्र क्षेत्ररक्षक सागर त्या ठिकाणी तयार. कव्हर करेपर्यंत सिंगल. षटकार नंतर सिंगल. धावसंख्या आहे या ठिकाणी 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धाव फलकावर. T20 मध्ये 119, वन डे मध्ये 219 आणि टेस्ट मध्ये 319 धावा कुटणारे वीरेंद्र सहवाग. चेंडू बॅटची आतली काढ घेऊन ट्रॅव्हल होतोय. वेगाने धडक होतोय फाईन लेगला. डीप मध्ये 4 धावांसाठी गुड शॉट. म्हणून तर म्हटलं जातं की चेंडू मारताना नक्कीच वेगाने मारला पाहिजे. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आपण बघितली त्याची प्रचिती आली. जबरदस्त चेंडू ब्रश होऊन चौकाराला गेला. फाईनच्या दिशेने अजून एक चांगला फटका. वेगाने बॅट रोल करतोय फलंदाज त्या ठिकाणी. मग तो कव्हरिंग चांगलं. कुणाल त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये सिंगलची प्राप्ती होते चौकारानंतर. अशा प्रकारे तिसरं षटक सुद्धा समाप्त झाले. पहिल्या षटकात 9 धावा. दुसऱ्या षटकात जबरदस्त सागरचं मिडनचं आणि या षटकामध्ये गेअर बदलले आणि तब्बल धावा आल्या 15. अशा प्रकारे
करेक्शन केलं जाईल. 16 धावा आल्या षटकामध्ये. धावसंख्या एकूण झाली 24. येस, दॅट्स इट. 16 धावा आल्या, 24 धावा आहेत. नक्कीच आता सरासरी वाढली 8.0च्या रूपामध्ये पाहतो आपण. मुठवत संघाची ती अजून वाढवावी लागेल. 24 धावसंख्या पाहतो आपण. शेवटच्या षटकामध्ये किती आतिषबाजी होईल ते बघायचं आहे. करावी लागेल कारण 3 गडी बाद झालेत. अजून 7 विकेट्स आपल्या हातात राखून खेळतोय मकर स्पोर्ट्स मोठवाल संघ. तेजस आणि संजयची चांगली पार्टनरशिप आहे. तेजसच्या बॅटमधून षटकार, संजयच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला आपल्याला. आणि दोघांमध्ये क्षमता आहे फटके मारण्याची, ते मारावे लागतील आताच्या ह्या घडीला, कारण शेवटचं षटक असणार आहे जे प्रारंभ करेल गोलंदाज सचिन. उत्तरेकडून येईल, हायवे एंड कडून. रमणीय वातावरण आहे, हिरवळीमध्ये दाटलेलं हे क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे. ज्या क्रीडांगणासाठी अनेक संघर्ष केला कुकसे गावाने, लढाया केल्या आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून हे क्रीडांगण सुंदररित्या उदयाला आलं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे नक्कीच वरदान आहे निसर्गाच्या माध्यमातून या परिसराला. त्याचं कारण म्हणजे या मैदानात चांगला क्रिकेट आपण पाहू शकता. वेळोवेळी अनेक टुर्नामेंट इथे आखल्या जात आहेत, ठेवल्या जात आहेत, आयोजित केल्या जात आहेत. या ठिकाणी चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु सिंगलवती समाधान. 2 धावा, माफ करा, 2 धावा इथे पूर्ण केल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सरकत असताना 26 वर. हुक करायचा प्रयत्न होता फलंदाजाचा. संजय ऑन स्ट्राईक, टो क्रशिंग गोलंदाजी, खोलट टेप्याचा मारा. हो, बघा त्याचं चाणाक्षपणा अतुल पाटीलचा. रिव्हर्समध्ये अंडर आर्म फेकी करत होता परंतु नेम हुकलं. त्या ठिकाणी सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 27. उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भारताचा आणि आजच्या ह्या प्रजासत्ताकाच्या निमित्तानेच आपण या टुर्नामेंटच्या माध्यमातून उद्या फायनल बघणार आहोत. ग्रँड फायनल डे टुमारो कमिंग सून. आजचे सामने बघा आणि उद्याच्या सामन्याचा आनंद घ्या. चांगलं नियोजनबद्ध आयोजन पाहतो आपण ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून. पंचांचा वाईटचा इशारा, 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा कॉल दिला आहे पंच मोरे सरांनी गोलंदाज सचिनला. आणि अवंत धावेने धावसंख्या 28. चेंज ऑफ पेस, गोपनीसारखी बॅट फिरवली होती परंतु मिडलिंग होत नाहीये. वेगवान मारा, फास्टर वन, क्विकर वन टाकतं गोलंदाज सचिन. असं वाटलं की आधीचे चेंडू चेंज ऑफ फेस होते, स्लोवर वन होते, परंतु त्यानंतर अचानकपणे आपला दुसरा टाकत असताना गोलंदाज सचिन वेगवान मारा करतोय. किंचीचा चेंज ऑफ पेस बघितला आपण. आधीच्या चेंडूपेक्षा याची गती कमी केली. तोच परिणाम ठरतो की फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवतोय, बांधून ठेवतोय, फलंदाजाची गळचेपी करतोय मैदानामध्ये. असंच व्हेरिएशन्स फार महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये. वेगाला महत्व नाहीये, तुमच्या बदलाला महत्व आहे. बदल करा स्वतःमध्ये, फार गरजेचं आहे. आयुष्य बदलेल, खेळ बदलेल, दिशा बदलेल, दशा बदलेल आणि परिणाम सुद्धा बदलेल. वेगाने 2 धावा पूर्ण करतोय. प्रेशर टाकलं फिल्डरवर आणि त्या प्रेशरचा परिणाम 2 धावा, धावसंख्या 30 ऑन द बोर्ड. बदल हा निसर्गाचा नियम आहे, रोज बदललं पाहिजे, फार महत्वाचं आहे. वर द विकेट. या वेळेला आडव्या बॅटचा वापर करायचा प्रयत्न परंतु निराश होते कारण शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आहे. मेरिटनुसार फटके लगावले नाही. अशा प्रकारे सर्व निर्धारित 4 षटकं समाप्त झाली. धावसंख्या आहे मकरंद स्पोर्ट्स मुठवत संघाची ती म्हणजे 30. 31 धावांचं माफक आव्हान ठेवलंय सापाडे संघापुढे या संघाने. येस योगी. तर आणखी नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कॅप्टनने यायचं आहे. जय बजरंग स्पोर्ट भावाले ए विरुद्ध वाडेकर या 2 संघामध्ये नाणेफेकी होणार बंद झालेला आहे. कुकसेगावचे माजी शिवसेना शाखा प्रमुख गुरुनाथजी सांबरे आणि त्यांच्या समवेत भुईरपाडा गावचे उद्योजक सागर भुईर यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आपण अनुभवतो या स्वर्गीय हरिदास स्मृती चषक 2021. भावाले संघाचा कॅप्टन आणि वाडेकर संघाचा कॅप्टन, विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे.
तर मित्रांनो, या स्पर्धेमध्ये अनेक जणांचं मोलाचं योगदान आहे. त्याच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतो LED TV आहे, जे आम्हाला लाभलेले पंकज बाळराम पाटील याचकडनं त्यांचा आभार व्यक्त करतोय. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी सन्माननीय मोहन मंगोत्रा पाटील यांच्या माध्यमातून एअर कूलर देण्यात येणार आहे. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो या आयोजकांच्या वतीने. त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी तब्बल 5 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रॉफीज लाभली आहे स्वस्तिक ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर मेघनाजी पाटील. त्यानंतर किरण खंडू दलवी याचकडे गिफ्ट हॅम्पर आहे. गणेश पटोले सावतचे त्यांच्याकडं गिफ्ट हॅम्पर आहे. खानपेगावचे भरत पाटील त्यांच्याकडं गिफ्ट हॅम्पर आहे. त्यानंतर आकाश अशोक पाटील खुक्षीगावचे त्यांच्याकडे सुद्धा गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे. मान्यवरांसाठी जे सन्मान चिन्ह आपण पाहतो जे लाभलेले आहेत, खुक्षीगावचे शिवसेना शाखा प्रमुख सन्माननीय दिलीप एकनाथ पाटील आणि ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य सौभाग्यवती पूनमताई जगदीश पाटील यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी सन्माननीय दिलीपजी धर्मा पाटील, भरतजी मोतीराम पाटील, रघुनाथजी सीताराम पाटील, रवींद्रजी धर्मा पाटील, अनंताजी धर्मा पाटील, बलिरामजी माली, एकनाथजी देऊ पाटील पंचायत समितीचे सदस्य आहेत, नरेश देऊ पाटील, सायनाथ दत्तू पाटील. त्यानंतर काल्हेरगावचे उद्योजक दुशांत शेट इताडकर, त्यानंतर खंडूजी माली, पंडितजी बाळराम पाटील, कल्पेश कमलाकर पाटील, योगेश नाना पाटील, जीवन रामा पाटील, आतिश मागे यांचा सुद्धा चांगला सहकार्य लाभलेला आहे. नितीन एकनाथ पाटील यांच्याकडे जूची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर अभिमन्यू मंगतराम पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडूचं सहाय्य लाभलेलं आहे. तर या सर्व दात्यांचं आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आयोजक म्हटलं तर नक्कीच खूप पुढे जबाबदारी असते आणि त्या आयोजकामध्ये पाहिलं तर कल्पेश पाटील मॅन शो त्यांच्या माध्यमातून साकारली स्पर्धा. त्यांच्या खांद्याला खांदा लावणारे दिलीपजी धर्मा पाटील, महेंद्र पाटील, बबलू पाटील, योगेश पाटील, पंकज पाटील, अभय पाटील, अक्षय पाटील आणि धनेश शेलवन कुकसे, विकीस्पर कुकसे आणि ग्रामस्थ मंडळ कुकसे यांचं सुद्धा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. हो टू यू कॉमेंट्री बॉक्स. तर एक सुवर्ण संधी आहे सापाडे गावच्या फलंदाजासाठी, कारण सापाडे गावचे जावाई आहेत सन्माननीय दिलीप एकनाथ पाटील. तर एखाद्या फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅलो, पहिला चेंडू मात्र दरम्यान ऑनसाईडला खेळत असताना त्याच्यावरती चौकार देखील वसूल केला अतुल पाटीलला. टार्गेट या मॅचमध्ये 31चं टार्गेट आहे. विजयासाठी सुरुवात आपल्याला चांगली पाहायला मिळते टीम आराध्य 11 सापाडेच्या माध्यमातून. या दरम्यान अजून एक चांगला फटका आहे. जवळपास फिल्डर उपस्थित नाहीयेत, धावा देखील इथनं चांगला मिळतील. चांगली बॅटिंग आणि चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. कुमारवरती आक्रमण सुरू झालं आहे. अतुल पाटीलच्या माध्यमातून येणारा दुसरा चौकार. चांगली बॅटिंग या दरम्यान अतुलच्या माध्यमातून. अष्टपल्लू खेळाडू आहे सापाडे टीमचा आणि सुरुवातीपासूनच त्यांनी मात्र आक्रमणाला देखील सुरुवात केली. टार्गेट छोटंसं आहे तरी देखील मात्र सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं फुलर इनसाइड आउट. क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळतो अतुल पाटीलच्या माध्यमातून. लागोपाठचा येणारा तिसरा दर्जेदार चौकार. तुझे कारले डुंगराव उठते गुलाल, डोंगर जायला लाल, तुझे कारले डुंगराव उठते गुलाल. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान आताचा मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फॉलो केला होता दरम्यान हा देखील चेंडू अतुल पाटीलला, मात्र चेंडूने बॅटचा संपर्क आला नाहीये. एवढा स्वर्कटच्या माध्यमातून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या पुढच्या दोन्ही टीमला विनंती की आपण रिपोर्ट करायचे लगेचच. टॉससाठी वाडेकर विरुद्ध भावाळे.
नानकर विरुद्ध जैन देवरुंग. आपण देखील झाला असेल तर आपण देखील झाल्याची नोंद करायची. मात्र यावेळेचा अजून एक चांगला फटका, चांगली बॅटिंग या दरम्यान अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. चौथा चौकार येतोय अतुलच्या बॅटमधून. धावसंख्या स्कोर बरोबर 16. भावाले, नानकर, जैन, देवरुंग, वाडेकर या चारही टीमला विनंती आहे की आपण आला असाल तर आपण लगेचच संपर्क साधायचा आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी. धावसंख्या स्कोर बोर्ड 16. ओव्हर द विकेट अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्लासिकल बॅटिंग, जबरदस्त क्रिकेट. चेंडू मात्र डीप स्लीपर कव्हरला बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, गुड शॉट. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 20. विकेश आपला संघ आलाय. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती पहिल्या षटकाच्या अखेरीच्या दरम्यान 20 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच षटकामध्ये सामन्याची मी तर म्हणेल दरम्यान पूर्णच्या पूर्ण हवा काढले फलंदाज अतुल पाटीलनं. चांगली बॅटिंग. 11 धावेची फक्त गरज आहे. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. चांगला खेळ झाला. पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आणि त्याच्यानंतर आक्रमण सेकंड इनिंग मध्ये अतुल पाटीलच्या माध्यमातून 20 धावा स्कोरबोर्ड वरती विजयासाठी बनवायच्या आहेत. फक्त आणि फक्त या मॅच मध्ये 11 धावा. सेकंड ओव्हर द विकेट या दरम्यान सॉफ्ट हँड स्ट्राईक रोटेट करतायत कारण का चांगली बॅटिंग अतुलने केली. अनुषंगाने अतुलला मात्र स्ट्रायकिंग आपल्याला आणलं जातोय. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते 21 धावा. स्कोर बोर्ड वरती 10 धावेची फक्त गरज आहे या मॅच मध्ये. आराध्याच्या नावाने आज सापाडे संघ उतरलाय आणि चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या टीमच्या माध्यमातून. स्विच हिटचा फटका या दरम्यान चांगला आहे. फिल्डर दूरवर आहेत. दरम्यान चेंडू शोधून फेक केली जाईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील वेगानं आणि इथनं चुकीचा कॉल आपल्याला पाहायला मिळतो कारण का विघ्नेशला कॉल नव्हता आणि इथनं विघ्नेशला परतावा लागणारा हा पहिला धक्का. आराध्य 11 सापाडे टीमला फलंदाज बाद. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 26. या दरम्यानचा अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 4 न पुढे जाते 30 वरती. स्कोर इज अ लेवल. फक्त एका धावेची गरज. स्विच हिटचा फटका चांगला आहे आणि हा येतो इथनं विजयाचा फटका देखील आणि हा षटकार
सर्वच्या सर्व जर धावांचा विचार केला तर या मॅचमध्ये 30 पेक्षा जास्त धावा अतुलनेच बनवल्या. 35 त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटल्या. एकदा विघ्नेशने बनवली होती. आणि या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच अर्थातच अतुल पाटील. या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच योगेश पाटील. योगेश पाटीलकडे आपण जाऊया, देऊया मॅन ऑफ द मॅच या दरम्यान पुरस्कार. भरपूर या दरम्यान बक्षीस देखील आहेत. हाडलग मकर स्पोर्ट मुठवल संघ आणि वेल प्लेड आराध्य 11 सापाडे. खूपच छान कामगिरी सापाडे संघाची आज आपल्याला पाहायला मिळाली. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार देत आहोत अतुल, याच्या माध्यमातून 35 धावा आपण बॅटच्या माध्यमातून पाहिल्या आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये केली होती. तर या अतुल आपण व्यासपीठावर प्रथमतः सेकंड करायचं आहे. सेकंड झाल्यानंतर तुम्ही मैदान सोडणार आहात. प्रत्येक संघाच्या कॅप्टनला ही मात्र ही महत्वाची सूचना आहे. जबरदस्त कामगिरी आज सापाडे संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये वनमॅन आर्मीचा रोल अदा केला अतुलने आणि तोच ठरतो या सामन्यातील हिरो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारणारा खेळाडू. तर प्रथमतः आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत. मी कुक्षेगावचे माजी शिवसेना शाखा प्रमुख गुरुनाथ सांबरे यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी परिधान करायचं आहे. त्यानंतर विवेक मुतराम पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण जो पुढील गिफ्ट हॅम्पर आहे तो आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे. सावतगावचे गणेश पटोले यांच्या माध्यमातून आपल्याला आम्हाला हा गिफ्ट. त्यानंतर स्वस्तिक ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर मेघनाथ पाटील स्पॉन्सर सुंदर ट्रॉफीज आहे. मी सन्माननीय दिलीप एकनाथ पाटील साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण ही सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी परिधान करायची आहे. त्यानंतर आकाश पाटील स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे. मी प्रेम पाटील यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण पुढील गिफ्ट द्यायचं आहे. आणि त्यानंतर खांडपेगावचे भरत पाटील स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे. मी मिस्टर